पेपर फुटीवर राजकारण की समाज न्याय? देशाला उत्तर हवंय. 1947 पासून आजपर्यंत देशात अनेक सरकारे आली, अनेक पक्ष सत्तेत आले, पण एक गोष्ट मात्र बदलली नाही. स्पर्धा परीक्षांवर वारंवार निर्माण होणारा अविश्वास. पेपर फुटी हा आजचा विषय नाही, हा अनेक दशकांपासून देशासमोर उभा असलेला गंभीर प्रश्न आहे. मात्र प्रत्येक वेळी प्रश्न पडतो, जबाबदारी ठरवण्याचा निकष सर्वांसाठी समान असतो का? अलीकडे नीट प्रकरणानंतर देशभर आंदोलनं झाली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी झाली आणि त्यांनी अखेर राजीनामा दिला. त्यानंतर केंद्र सरकारने कठोर कायदा, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि पेपर फुटी विरोधी अधिक कठोर शिक्षेची घोषणाही केली. पण आता काही प्रश्न विचारायलाच हवेत. जेव्हा राजस्थानमध्ये 2021, 22, 23 मध्ये पेपर फुटी झाली, आरपीएससी भरती परीक्षा वादात सापडली, राजस्थानमध्ये शिक्षण भरती, सब इन्स्पेक्टर भरती, तर इतर अनेक परीक्षांमध्ये पेपर फुटी झाली, तेव्हा त्या काळातील काँग्रेस सरकारच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची देशव्यापी मागणी झाली का? देशव्यापी जाऊ द्या, राज्यव्यापी तरी झाली का? जंतर मंतरवर आंदोलन सुरू असताना पंजाबमध्ये फार्मसी ऑफिसर भरती परीक्षेतील अनियमिततेवर आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर बलबीर सिंह यांचा राजीनामा झाला का? झारखंडमध्ये भरती परीक्षा आणि परीक्षा व्यवस्थेतील अनियमिततेवर प्रश्न उपस्थित झाले. शिक्षणाशी संबंधित विभागांचा कारभार मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अखत्यारीत असून उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाचे मंत्री सुदिव्य कुमार हे आहेत, परंतु अद्याप त्यांचाही राजीनामा आलेला नाही. जेव्हा पंजाबमध्ये भरती परीक्षांबाबत वाद निर्माण झाला, तेव्हा झारखंडमध्ये भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. जेव्हा देशभरात तशाच तीव्र आंदोलनाची लाट का दिसली नाही, असा प्रश्न राजकीय नाही तर उत्तरदायित्वाचा समान निकष असावा म्हणून आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या तपासानुसार 2002 ते 2025 या कालावधीत किमान 45 मोठी पेपरफुटी प्रकरणं समोर आली. या तपासात 27 भरती परीक्षा, 18 प्रवेश परीक्षा किंवा शालेय शिक्षण याच्यामध्ये समाविष्ट आहे. 3.86 कोटींपेक्षा अधिक उमेदवार या प्रकरणामुळे प्रभावित झाले. 1658हून अधिक अटक झाली, 925 आरोपपत्र दाखल झाली, पण केवळ 2 प्रकरणात दोषसिद्धी झाली. म्हणून प्रश्न असा आहे, जर एका प्रकरणात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य असेल, तर इतर राज्यांमध्ये पेपर फुटी किंवा गंभीर परीक्षा गैरव्यवहाराच्या आरोपांवेळी तोच निकष का लागू झाला नाही? उत्तरदायित्व व्यक्तीनुसार बदलायला हवे की सत्तेनुसार? विद्यार्थ्यांचं भविष्य कोणत्याही पक्षापेक्षा मोठं आहे हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. पेपरफुटी करणारा कोणताही असो, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि जबाबदारी ठरवण्याचा निकषही सर्व सरकारांसाठी समान असला पाहिजे. देशातील तरुणांना राजकारण नको आहे, त्यांना विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था हवी आहे. जर एका शिक्षण मंत्र्यांकडून राजीनाम्याची अपेक्षा केली जाते, तर अशाच स्वरूपाचा इतर प्रकरणांमध्ये उत्तरदायित्वाची मागणी समान निकषाने व्हायला नको का? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करणाऱ्या अभिजित दिपके आणि त्यांच्या कॉक्रोच जनता पार्टीने पंजाब व झारखंडमधील पेपर फुटीवर तितक्याच तीव्रतेने भूमिका का घेतली नाही, असा प्रश्न देशातून उपस्थित होत आहे. जर विद्यार्थ्यांच्या हितासाठीच आंदोलन होत असेल, तर कोणत्याही राज्यात पेपरफुटी झाल्यास समान निकषांवर आवाज हा उठवायलाच हवा, ना केवळ एका केंद्रीय मंत्र्यांवर लक्ष केंद्रित करून इतर प्रकरणांवर मौन बाळगल्याने आंदोलनाच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे अशी एकाकी मागणी करून अभिजित दिपके आणि त्यांचे कॉक्रोच जनता पार्टी ही इतर राजकीय पक्षांची एजंट म्हणून काम करत होती का, ज्याला आपण भारतीय भाषेत दलाल असं म्हणतो? कारण प्रश्न हा उपस्थित राहणारच. आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर देशातील अनेक तरुणांचे लक्ष या गोष्टीकडे लागले आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके पंजाब आणि झारखंडमधील संबंधित प्रकरणाबाबतीतही अशाच प्रकारचे आंदोलन आणि संबंधित शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार आहेत का? अभिजित दिपके फक्त सुपाऱ्या घेऊनच कामं करणार? देशभक्त तरुणांनो, आत्ताच जागे व्हा, कारण आता फक्त रात्र नाही तर दिवसही वैरायचा आहे.
धन्यवाद.